झी24 तास एक पाऊल पुढे। बुधवारी पुण्यात साखळी बॉम्बस्फोट झाले। त्या प्रकरणाचा आता पोलिसांकडून तपास केला जातोय। या बॉम्बस्फोटात जखमी झालेला दयानंद पाटील याचीही कसून चौकशी केली जाते। तसंच सायकल विक्रेत्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत। तारीख 1 ऑगस्ट 2012। ठिकाण बालगंधर्व रंगमंदिर पुणे। वेळ 7:30 वाजता। बालगंधर्व रंगमंदिराच्या मागच्या गेटजवळ पहिला स्फोट झाला। या स्फोटाची तीव्रता मोठी नसली तरी त्यामध्ये दयानंद भाऊराव पाटील हा जखमी झाला। एका क्षणात तिथलं सगळं चित्रच बदलून गेलं। ठिकाण मॅकडॉनल्ड। वेळ 7:35। जंगली महाराज रोडवरील मॅकडॉनल्ड समोरच्या कचरा पेटीत स्फोट झाला। मात्र या स्फोटात कोणीही जखमी झालं नाही। ठिकाण देना बँक। वेळ 7:45। जंगली महाराज रोडवर असलेल्या देना बँक समोर उभ्या केलेल्या एका सायकलवर स्फोट झाला। हा स्फोट होतो ना होतो तोच स्फोटाची आणखीन एक घटना घडली। ठिकाण गरवारे पूल। वेळ 8:25। पुण्यातल्या जंगली महाराज रोडवर बुधवारी एकापाठोपाठ एक स्फोट झाल्यामुळे पुणे शहर अक्षरशः हादरून गेलं होतं। मी आणि माझी मिसेस बाल्कनीमध्ये आम्ही दोघं उभे असताना जोरात मोठा धमाका झाला। ते सायकल मधून त्याच्यातनं ज्या पद्धतीने जो झाला मला थोडासा असा शंका आली की सायकल आणि तो धमाका स्फोटकांचा जो असा आवाज आला मला अशी शंका आली की हा स्फोट असू शकेल। स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला। ज्या ठिकाणी स्फोट झाला होता त्या ठिकाणी बॉम्ब शोधक पथकानं पाहणी केली। 4 जगह पे ब्लास्ट हो चुका है। ये चारों भी ब्लास्ट लो इंटेंसिटी वाले हैं और इसमें एक आदमी इंजर्ड है, वो भी माइनर इंजरी है उसको, बाकी कोई इंजर्ड नहीं है, कोई कैजुअलिटी नहीं है। और पुणे के लोगों को हमारी यही अपील है कि वो पैनिक नहीं होना चाहिए, उन्होंने अफवाह के ऊपर विश्वास नहीं रखना चाहिए। दे शुड कैरी ऑन देयर डेली रूटीन। पुलिस अपने जॉब में लगी हुई है। पुलिस की मदद के लिए यहाँ आर्मी का भी कुछ स्टाफ आ चुका है। अवघ्या पाऊण तासात शहरात एकाच रस्त्यावर 4 ठिकाणी स्फोट झाले होते। या स्फोटाची बातमी वाऱ्यासारखी शहरभर पसरली आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। 4 ठिकाणी झालेल्या स्फोटाची तीव्रता जरी कमी असली तरी ते अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं करण्यात आले होते। 4 पैकी 3 स्फोटांसाठी सायकलचा वापर करण्यात आला होता। पुण्यातल्या कसबा पेठेतून त्या सायकल्स विकत घेण्यात आल्या होत्या। या पार्श्वभूमीवर क्राईम ब्रांचच्या टीमकडून कसबा पेठेतल्या सायकल विक्रेत्यांची कसून चौकशी केली जाते। तसंच बालगंधर्व परिसरात स्फोटात जखमी झालेल्या दयानंद पाटीलचीही चौकशी केली जाते। पाटील हा पुण्यातल्या उरळी कांचन भागातील रहिवासी असून त्याच्या जवळ असलेल्या पिशवीत बुधवारी रात्री स्फोट झाला होता। दयानंद पाटीलच्या जबाबात विसंगती आढळून आल्यामुळे त्याची सखोल चौकशी करण्यात येत असल्याचं पोलीस सूत्रांनी म्हटलंय। या प्रकरणी दयानंदच्या पत्नीचीही चौकशी करण्यात आली आहे। या स्फोटाच्या मालिकेनंतर एटीएस बरोबरच एनआयए आणि एनएसजीच्या टीम्सही पुण्यात दाखल झाल्या असून त्यांच्याकडूनही तपास केला जातोय। झी24 ताससाठी दिनेश मौर्यासह नितीन पाटोळे, पुणे। झी24 तास एक पाऊल पुढे।